नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी संसारा माझा रेखिते या मालिकेची कहाणी खूप इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे. पिहू अविनाशला, बाबा तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तुम्ही खिडकीजवळ बिनधास्त बसले आहात. काळजीने आपल्या घरच्यांचा जीव तुटतोय, पण तुम्ही खिडकीत ज्ञानास्थ बसून होतात. पिहू अविनाशला बोलते, बाबा तुमच्याविषयीचं प्रेम, तुमच्याविषयीचा आदर मेलाय आता. तुम्ही मुलांचे चांगले बाबा नाही आहात, बायकोचा चांगला नवरा नाही आहात, तुम्ही चांगला माणूसच नाही आहात. हे सगळं पिहूचं बोलणं ऐकून अविनाशचा पारा चढतो. तो पिहूला म्हणतो, तुझ्या थोबाडीत देईन एक. मग पिहू अविनाशला बोलते, का थांबलात? मारा ना आता. मग अविनाश बोलतो, हात सोड माझा. मग पिहू बोलते, मारून टाका ना आम्हाला. मग अविनाश पिहूला बोलतो, बडबड करायची नाही जास्त. आईच्या वळणावर गेली आहे, वटवट करते, चालते हो आपल्या रूममध्ये. मग पिहू बोलते, बाबा मी तुमचं काहीही ऐकणार नाही, कारण माझं ठरलं, मी तुमच्या या घरामध्ये राहणारच नाही. मग अविनाश बोलतो, काय म्हणालीस? मग पिहू अविनाशला बोलते, धक्का बसला ना. तुम्ही हेच डिझर्व करता बाबा. माझं ठरलंय, मी या घरात आता राहणारच नाही. मग अविनाश बोलतो, ओके, राहणार नाही. पिहू बोलते, बाबा तुम्ही एक काम करा ना, आईसारखं मला पण सोडून द्या, टाकून द्या मला. एवढं ऐकून अविनाश पिहूला बोलतो, चल निघ इथून, जा आणि आईला शोध आणि मग तिकडंच राहा. चल निघ म्हणून तिला हात धरून घराच्या बाहेर हाकलतो. मग पिहू अविनाशला बोलते, नाहीच येणार मी परत. मला नाही आहे तुमची गरज. आई नेहमी म्हणते, माणसाची माणुसकी जिथं संपत्ती ना, तिथं देव येतो मदतीला. आमच्याही मदतीला येईल देव. मग अविनाश पिहूला बोलतो, मग देवालाही घे आणि जा तुझ्या आईच्या माहेरी. परत यायचं नाही, या घरात पाऊल ठेवायचं नाही. आलं का लक्षात? चल निघ. म्हणून अविनाश दार बंद करतो आणि निघून जातो. चला बघूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये पिहू तिच्या आईला शोधू शकेल का? हे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.